जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज आहे ना हे बुडं पुसून घेऊ राहिलो. त्याचं कारण असं आहे की वरती झाडाला आहे ना पूर्ण पोषण मिळण्यासाठी ना हे खालचे ना रूट आहे ना वाढून जाते, म्हणजे ते काढावं लागतं वरती पोषण मिळण्यासाठी. मग आता आपण आहे ना याला सुपर सपकिन केलेली आहे. म्हणजे आता सुपर सपकिन मी तुम्हाला दाखवतो सुपर सपकिन कशी असते. हे बा, ही जी सपकिन आहे ना इथपर्यंत असते आणि हिला आता वरची 2 डोळे गेल्यानंतर हिला इथं सपकिन बसल. ही सुपर सपकिन. मग आपण जो पहिला प्लॉट आहे ना त्याला सुपर सपकिन करून घेतली आणि हा 2 नंबरचा प्लॉट आहे ना याचं पण साफ करून घ्यायचे. जो पहिला प्लॉट आहे ना मामा जंबोचा त्याची सुपर सपकिन केलेली आहे आणि जे पर्पलचे 2 प्लॉट आहे ना त्याची नाही केलेली, आपली साधी सपकिन केलेली आहे त्याची. तुम्हाला दाखवून देतो, त्याची साधी सपकिन केलेली आपण. आता ही साधी सपकिन केली. याची आता आहे ना बगल तर अजून वाढले नाही, याहून 2 दिवसात आहे ना बगल वाढून जातील. आता बगल कोणते ना तुम्हाला ते पण दाखवून देतो. हे साईडला जे फुटतं ना याच्यामध्ये त्याला बगल बोलतो आपण, ते पण काढून घ्यायचं आहे. चला ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. याचं आहे ना काही बुडा आहे ते पुसायचं काम चालू आहे. काही नाही, एक प्लॉटचे घ्यायचे. सकाळच्या पार्कात म्हटलं एक प्लॉट घेऊन टाकू, दुपारून एक प्लॉट होऊन जाईल आणि उद्या सकाळी एक प्लॉट. एवढं जास्त काम नाही आता, नाही का. त्याच्यामुळे एवढं म्हणजे रिलॅक्समध्ये चालू आहे. आणि जो आपण नवीन प्लॉट केला ना त्याच्यामध्ये ना आपला विचार चालू आहे का काहीतरी ना फळ एक घेऊन टाकू, नाही का. बाग आहे ना भरायच्या अगोदर, तर बाग भरायच्या अगोदर ना म्हणजे ते डोळा असतं ना आपण ते भरतो, नाही का. त्याच्या अगोदर बोललो टांबटी नाही तर मग शिमला मिरची एक कोणतं तरी पीक घेऊन टाकू. तसं आहे, तुम्ही सोबतच आहे. चला टाईम टू टाईम दाखवता येईल तुम्हाला पण. काल आपल्या पहिल्या प्लॉटवर ना दिवसभर आहे ना पाणी चालू होतं, म्हणजे ड्रिपनी ना पूर्ण प्रॉपर वल्ल करून घेतलं एक कट बीट आहे बा. आज प्लॉट नंबर 2 प्रॉपर पूर्ण पाणी चालू आहे. हे बा, पूर्ण एकदम वल्ल करून देतोय. मग आज काल पहिल्या प्लॉटो, आज दुसऱ्या प्लॉटो आणि उद्या तिसऱ्या प्लॉटो एकदम चेळबिळीत वल्ल करून घेऊ, नाही का. म्हणजे कसं, आणि तुम्हाला तर माहीतच असेल आता ऊन कसं चालू आहे, त्याच्यामुळं कसं जसं आपल्याला पाण्याची जास्त गरज राहते तसं झाडांना पण आहे ना पाण्याची जास्त गरज राहते. त्याच्यामुळं कसं प्रत्येक प्लॉटला आहे ना दिवसानुसार पाणी देतो आहे. माती तिन्ही प्लॉटचे झाल्यानंतर ना मग तास 2-2 तास असं पाणी. पण मग जोपर्यंत पहिला पाऊस पडत नाही ना तोपर्यंत असं चालू राहील, नाही का. झाडाला पाण्याची गरज जास्त राहते. त्याच्यात आता आपण शेणखत टाकेलं होतं, मग ते पोषण पण चांगलं भेटून जातं, नाही का. त्याच्यामुळं मग म्हटलं चला. आणि जो आपला पहिला प्लॉट आहे मामा जंबोचा तो पण आपण पुढल्या वर्षी तोडणार आहे. आणि त्यात पण म्हणजे तोडल्यानंतर लगेच बाग लावणार आहे. प्लॉट नवीन तयार करायचं आहे, कारण याच्या तारी होत्या तुम्हाला बोललो होतो, तारी सरळ करायची आहे. तारी सरळ करून बघितल्या पण नाही होते, प्लॉट सरळ नाही होते. त्यामुळे ना, आणि ऑलरेडी प्लॉटला आहे ना आता 8-9 वर्ष होत आले आणि आपण जास्तीत जास्त 8 वर्षच प्लॉट ठेवतो किंवा 9 वर्ष, त्यानंतर तोडून टाकतो, नाही का. आता या प्लॉटला आहे ना 9 वर्ष पूर्ण होतील. मग आता एवढं वर्ष घेऊन टाकू, पुढल्या वर्षी प्लॉट हा पण तोडून आणि लगेच नवीन लावायचं आपल्याला. आपले आता आहे ना फनवून घेऊ राहिलो, कारण उद्यापासून आहे ना हे दोन्ही प्लॉट आहे ना भरायला चालू करून द्यायचे. आणि हे सकाळी ना राऊंडअप मारून घेतो, ते आपण लगेच जवळ नाही गेला काही विषय नाही, नाही का. मग आता पण चालू होतं. अर्धा प्लॉट तर झाला आहे, म्हणजे जो दुसरा प्लॉट आहे तो आणि तिसरा प्लॉट आहे तो उद्या कारण भरून पण एका दिवसात होणार नाही, करू. आणि तिकडं पण जो नवीन प्लॉट आपण तयार केला आहे ना तर त्याचं निंदीचं काम चालू आहे. निंदायचं म्हणजे ना काय झालं, मधला जो आपला पॅसेज आहे ना, आपली जी गल्ली आहे ना तिथं आपण फनून वखरून घेतली, पण जो कट राहिला ना तर त्याला आहे ना मग निंदावंच लागलं, कारण आपण नवीन लावले ना. याचं काही नाही, याचं होऊन जातं, कारण याचे झाड आहे ते वरती जायले, त्याच्यामुळे याला राऊंडअप मारलं तरी चालून जातं, त्याचा काही विषय नाही. तसं आपल्याला त्याला करता येत नाही, त्याच्यामुळं मग त्याला आपण निंदून घेऊ राहिलो. 2 दिवसापासून निंदणी चालू आहे. उद्याचा दिवस जाईल बहुतेक, उद्या का त्या बाय शक्यतो येणार नाही, पण मग ठीक आहे. 3 दिवस निंदणी गेली आणि उद्या का लगेच आता याच्यावर पाणी लावून देणार आहे. निंदणी चालू आहे, तिकडे पण जाऊ. आता ही लास्टवाली गल्ली करतो आहे. एक कॉक दिसतं ना, या अर्ध्यापर्यंत, अर्ध्याच्या पुढे 2 गल्ल्या करून घेतल्या, कारण ती कड नाही ना त्या हाफ गल्ल्या आहे ना तिथपर्यंत. मग ह्या गल्लीपासून मोठ्याल्या गल्ल्या चालू होत्या, म्हणजे पुढे थोडा पॅसेज जास्त आहे.
मग चला जाऊ आपण. आता मी एवढी गल्ली राहिली तेवढी आता गल्ली पण मारून घेतो आणि तुम्हाला आहे ना ते आपण जो नवीन प्लॉट तयार करतो आहे ना त्याच्यामध्ये पण नेऊन दाखवतो का कसं कामगती कशी चालू आहे काय चालू आहे. हा जो नवीन प्लॉट आहे ना त्याची नेणी चालू आहे. 2च बाय आहे तिकडून 4-5 गल्ल्या राहिल्या फक्त. बाकी सगळं नेंदून झालं आहे. हो ते गवत पण उचलून टाकायचं काय करायचं आहे. आपलं राऊंडअप मारून झालं तर आज सकाळच्या फारकत ते राहिलं होतं तेवढं फनून आणि वखर पण मारून घेतला. म्हटलं मधी जे गवत राहील ना ते पण निघून जाईल. आता याच्यावर थोड्या वेळानं ड्रिप चालू केलं आहे. आता आज दुपारून ते तिन्ही प्लॉटला पावडर आहे. म्हटलं आज पावडर होऊन देऊ उद्यापासून भरायला सुरुवात करून देऊ नाही का असं. चला आजसाठी एवढंच. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.